सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी या सृष्टीमध्ये अवतार घेतल्यानंतर जीवाच्या हिताकारणे भल्याकारणे ज्या अनंत लीळा परमेश्वरांनी केल्या, त्या लीळेतून जो आपल्याला समज दिला, बोध दिला, जाणीव करून दिली, तो आपल्या जीवनात उतरून परमेश्वराला प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. परमेश्वर अन्व्याला आहे आणि अन्व्यावरून आता चारणेरकडे गमन करतात. अनेक लीळा अन्व्याला घडल्यानंतर लकोबाईसा, देमाईसा, बाईसा अनेक सद्भक्त परमेश्वराच्या सन्निधानात आहे. आणि लकुबाईसांनी देमाईसाला देवाकडे आणलेलं होतं, गुरु करवलं होतं. पैठण येथे लकुबाईसांनी देमाईसाला स्वामींकडे आणल्यानंतर देमाईसांनी देवाला गुरु केलेलं होतं. आणि त्यामुळं लकुबाईसा देमाईसाच्या निमित्ताने आलेल्या असल्यामुळं ती जाणीव तिला होती. आणि लकुबाईसा श्रीमंत होत्या, थोड्याशा सदन होत्या, आणि देमाईसा या गरीब होत्या. लकुबाईसा जेवल्यानंतर देमाईसापूर्वी वाटी धुवून घ्यायच्या, आथरून घालायच्या, आपले कपडे, आपले कामं, आपली सेवा करून घ्यायच्या. आणि त्या निमित्ताचा उपकार म्हणूनही त्या करायच्या. कधीकधी त्यांना ओरडायच्या, झाडीपुसी पण करायच्या. आणि या उपकाराच्या ओझ्यामुळे देमाईसा मात्र लकुबाईसांना काही बोलू शकत नव्हत्या. त्या गरीब तर होत्याच, परंतु यांच्यामुळं आपण देवाकडं आलो, देव आपल्याला भेटला, देव समजला, किंवा आपल्याला गुरु चांगला भेटला, एक निमित्त मानण्याच्या उद्देशाने उपकाराच्या ओझ्याखाली त्या असल्यामुळे त्या काही करू शकत नव्हत्या, काही बोलू शकत नव्हत्या, आणि त्या बोलतही नव्हत्या. ते पाहून सर्वज्ञ भक्तजनांच्या संगती बदलायची. देवाला माहीत होतं, देवाला सर्व ज्ञात आहे. आणि मग भिक्षेला जाताना किंवा काम करताना किंवा काही सेवा करताना ही जाळी परमेश्वर वेगवेगळे बदलायच्या. कधी कोणत्या गाव वाटायचे, भक्तजन भिक्षेला जायचे, भिक्षा करून यायचे, सर्वज्ञांना जोळीतून भिक्षांना दृष्टीपत करायचे. आणि मग देव त्यांना पाण्याच्या पाटावर, ओळावर जेवायला पाठवायचे. अशा पद्धतीनं हा दिनक्रम चालू होता. एके दिवशी असं सर्वज्ञ वाटेने गमन करत होते, आणि त्यांच्या लक्षात आलं की देमाईसांनी डोक्यावर लकुबाईसांचं धोंगडं घेतलेलं आहे. ते देवानी बघितलं. सर्वज्ञ म्हणले, देमती, हे घोंगडं कोणाचं आहे? तेव्हा देमाईसा म्हणल्या, जी हे लकुबाईसांचं. जेव्हापासून गोसावी यांनी माझा आणि लकुबाईसांचा सांगात लावला, तेव्हापासून माझ्या करवीच घोंगडं वाहवत असते म्हटले ते. आता देमाईसाला संधी भेटलेली आहे आणि देवानी विचारलेलं आहे, त्यामुळे तिनं सांगितलं की जेव्हापासून आम्ही एकत्र आहोत, जेव्हापासून तुमच्याकडं आलो, तेव्हापासून हे जे घोंगडं आहे ही मीच वाहते. तिचं एका गावावरून दुसऱ्या गावाला जाताना, मग आथरून टाकताना, काढताना जे बी आहे ती सेवा मी करते. सर्वजण म्हणले, हे ठेवा आता तुम्ही आणि तुम्ही पुढं चला म्हटले. देवाने ते खाली ठेवायला लावलेलं आहे. तोपर्यंत लकुबाईसा मागून आल्या आणि सर्वज्ञ त्यांना म्हणतात, बाई, आपलं घोंगडं घ्या, तुमचा भारवाहक सेवक पुढे गेला आहे म्हटले. आणि देवानी टोकलं, बोलले, घोंगडं जर वाहत नाही तर एखादा नौकर का ठेवत नाही म्हटले. कोणाकडून काय सेवा करून घ्यायची हे तुमच्या लक्षात येत नाही. तुम्ही नौकर ठेवा म्हटले, तुम्हाला जर एवढंच वाटतंय तर. तुमच्याच्यानी तुमचं करवत नाही, तुमचं घेवत नाही. आणि हे टोकल्यामुळं तेव्हापासून त्या स्वतःचं घोंगडं घ्यायला लागल्या. आणि त्या दिवसापासून लकुबाईसा घोंगड्याचं ओझं वाहण्यासाठी देमाईसाकडे त्यांनी कधी दिलं नाही. देवानी टोकलं, देवानी समजून सांगितलं, त्यांना त्याची जाणीव असल्यामुळं त्यांनी ते मान्य केलं. आणि तेव्हापासून घोंगडं तर मात्र दिलं नाही, परंतु बाकीचे कामं अजून थांबलेले नाही आहे. एके दिवशी असंच चारणेरला गमन करत असताना वाटेत कुठंतरी देव आसनावर उपस्थित होते. ते स्थान आता आपल्या उपलब्ध नाही, कारण अन्व्याकडून जाताना डायरेक्ट आपल्याला चारणेरचं स्थान लागतं. मध्ये जे स्थान उल्लेख आलेला आहे चरित्रामध्ये, ते स्थान मात्र उपलब्ध नाही. आणि देव तिथं उपविष्ट असल्यामुळे देमाईसा आणि एकाईसा दोघी जणी जेवल्या. सर्व भक्तजन जेवले. स्वतःची उष्टी वाटी देमाईसाजवळ ठेवून
ही जी लकूबाईसा आहे निघून गेल्या. आता ती वाटी धुण्यासाठी देवमाईसा जाऊ लागल्या तेव्हा देवाच्या लक्षात आलं आणि देव म्हणतात, बाई ही वाटी कोणाची? देवमाईसा म्हणल्या, जाईची ती एकैसाची आहे, म्हणजे लखुबाईसाची वाटी आहे म्हटली. सर तुम्ही स्वतःची वाटी धुवा म्हटली आणि ही वाटी इथंच ठेवा आणि तुम्ही जा तुमच्या कामाला. ती असू द्या, अशीच इथं असू द्या, पडू द्या म्हटले. मग देवमाईसे स्वतःची वाटी धुतली, त्या निघाल्या आणि त्याच वेळेस लकूबाईसा म्हणजे एकैसा पण आली. बाई या तुमची वाटी न्या म्हटले. तुमचं उष्ट खरकटं काढणारा सेवक आता दुसऱ्या एका सेवेला गेलेला आहे, तर तुम्ही हे तुमचं घेऊन जा. आणि देवाने तिथंही टोकलं, स्वयंदास्य तपस्विनं. जे तपस्वी आहे, जे जोगी आहे, जे परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने साधना करायला निघालेले आहे, त्यांनी स्वतःचं काम स्वतः केलं पाहिजे म्हटले. मग त्या स्वतःची वाटी घेऊन गेल्या. त्या दिवसापासून देवमाईसा स्वतःची वाटी धुवू लागल्या, स्वतःचं घोंगडं घेऊन चालायला लागल्या. आणि अशा पद्धतीनं परमेश्वराने आपल्यालाही खूप मोठी समज दिलेली आहे. हा संस्कार आहे आपल्यावरती. तो संस्कार जर आपण कर्मराटीतूनच जर लावला, स्वतःचे काम स्वतः करण्यासाठी उद्युक्त झालो, तर नामधारक वासनिकही हा आचार करू शकतात. आचार्ययोग्यता, विचार्य दृढता आणि त्यातून त्याचे विचार दृढ होत असतात, त्याची प्रतिकारंता वाढत असते. जोपर्यंत आचाराच्या बाजूने आपण विचार करत नाही, तोपर्यंत परमेश्वराचं आणि आपल्यातलं अंतर कमी होत नाही. असा किती आचार आहे का जो आपण कर्मराटीत अर्थात प्रपंचामध्ये राहत असताना करू शकतो. त्यातला हा एक आचार आहे. आपले कामं आपण स्वतः करायला पाहिजे, जितके जमताय, जसे जमताय, जशा पद्धतीने जमताय. प्रत्येकाचा सेवेचा भाव असतो. कोणाला तरी वाटतं की आपल्याला सेवा भेटली पाहिजे, आपण सेवा केली पाहिजे, परंतु आपण जोपर्यंत करू शकतो तोपर्यंत हे आपण केलं पाहिजे. आणि हीच प्रतिकारंता वाढत वाढत जाऊन परमेश्वरापर्यंत जात असते. आचार्यांची एक स्मृती आहे. स्मृतिस्थळामध्ये पंगत बसलेली आहे. आचार्यांच्या हजारो शिष्य आहे आणि पंगत बसता बसता आचार्यांना तहान लागली. जवळ पाणी घ्यायला ते विसरले होते आणि अचानक पंक्तीतून उठले आणि पाणी घ्यायला जायला लागले. त्यावेळी सगळीकडे धावपळ झाली की आचार्य का उठले पंक्तीतून. गैरसमज झाला, अज्ञानासह लोक मागं धावायला लागले. आचार्य शांततेने गेले, जिथं पाणी होतं तिथं पाणी घेतलं आणि परत येऊन बसले. काही साधक त्यांना विचारायला लागले, आचार्य हो, तुम्ही आम्हाला सांगितलं असतं, आम्ही आणलं नसतं का? म्हणजे देवाने स्वयंदास्य तपस्विनम कोणाला सांगितलं? मला सांगितलं का तुम्हाला सांगितलं? हे सर्वांना सांगितलं. ही भावना, हा हेतू आपला असला पाहिजे. आणि ती सवय जर आपल्याला लागली तर तिचं आपल्याला काही वाटणार नाही. परंतु यदाकदाचित दुसरीकडून काम करून घेण्याची जर सवय लागली, मात्र ती अंगवळणी जर पडली, तर मात्र अनेक अडचणीला आपल्याला तोंड भविष्यात द्यावं लागतं. आणि म्हणून स्वतःचं काम स्वतः करण्याची इच्छा तर ठेवलीच पाहिजे, वासना ठेवलीच पाहिजे, पण करण्याचा आपण सातत्यपूर्ण प्रयत्न पण केला पाहिजे. आणि तो एक आचार आहे. साधकांनी कसं राहावं, कसं वागावं, कसं करावं, काय करावं, हे परमेश्वर अत्यंत छोट्या छोट्या गोष्टीतून प्रसंगानुरूप आपल्याला सांगतात. आणि हेच लकूबाईसांच्या देवमाईसाच्या माध्यमातून देवानी हे खूप मोठं तत्त्वज्ञान सांगितलं आहे. स्वयंदास्य तपस्विनं. स्वतःचं दास्य करणाराच तपस्वी होऊ शकतो, तपस्वी असतो, साधक असतो. आणि ही एक धर्म आहे, ही धार्मिकता आहे, हा आचार आहे, हा परमेश्वराने आपल्याला सांगितलेला आहे. त्यानंतर देव चारनेरला वस्ती करतात, चारनेरकडं गमन करतात. चारनेरला गमन केल्यानंतर आग्नेय कोपऱ्यात लिंगाचं देऊळ असतं. पूर्वाभिमुख तिथं देवाची वस्ती होते. आणि तिथं वस्ती झाल्यानंतर उत्तरेलाच देवळाच्या एक पिंपळ होता. सर्वज्ञांनी गमन केल्यानंतर तिथे सर्वज्ञ आसनावर विराजमान झालेले आहे. आता बाईसा ह्या प्रेमी भक्त, प्रत्येकाविषयी त्यांचं प्रेम असायचं. देवाला जे आवडायचे ते त्यांना आवडायचे. परंतु मार्तंड हा त्यांचा भाचा, आणि भाचा असल्यामुळं एक विशेष लागले. पण जीवाच्या प्रवृत्तीनुसार प्रेमी भक्त जरी असला तरी पाठीमागचा संस्कार आहे, लागले पण आहे. आणि तेही लागले पण चुकीचं नाही, याचं भलं व्हावं, देवाच्या सन्निधानात यांनीही भलं करून घ्यावं, अशा प्रवृत्तीमुळं त्या बाईसा देवाला विनंती करतात की सर्वांना बाबा काहीतरी भलं करतात, काहीतरी देत राहतात. माझा मार्तंड जो आहे तो रिकामाच आहे, त्यालाही काहीतरी तुम्ही द्या, त्याला आजपर्यंत काही दिलंच नाही तुम्ही. आणि अशा पद्धतीनं विनंती वाजा तक्रार
परमेश्वराकडे बाईसा करतात आणि अशा युक्तिप्रयुक्तीनं विचारत राहायच्या. मार्तंड देखील सतत असंच म्हणायचं आणि मनातल्या मनात त्यालाही वाटायचं. आणि मग देवानी सांगितलं काय हरकत नाही. देव मार्तंडाला म्हणतात तुम्हाला 18 रोग आहे, आजार आहे, अनेक जन्माचे अनंत सृष्टीचे ते रोग तुम्हाला लागलेले ते आम्ही आज घालून टाकू. देव प्रसन्न झालेले आहे. बाईसांच्या विनंतीला त्यांनी मान दिलेला आहे. परंतु मार्तंड काय आहे, कोण आहे, कसा आहे, त्याचे संस्कार काय आहे ही बाईसांना दाखवून देवाला द्यायचं आहे. आणि ही एक प्रवृत्ती आहे. परमेश्वराच्या सन्निधानात लीळाचरित्रामध्ये अनेक भक्त आपल्याला दिसतात. त्या भक्तांपैकी मार्तंड ही एक प्रवृत्ती आहे. मार्तंड म्हणून आपण व्यक्तिप्रवृत्ती न बघता ती प्रवृत्ती म्हणून आपण बघायचं आहे. मार्तंड परमेश्वराच्या सन्निधानात गेलेला आहे. बाईसांचा भाचा असल्यामुळं वशिला पण प्रेमी भक्ताचा आहे, परंतु तरीही त्याला स्वतःचं भलं हित करता आलं नाही. याचं कारण काय असावं? त्याचा संस्कार. त्या संस्कारामुळं ती प्रतिकारांता ती नीच गतीची जो प्रसव आहे तो वाढत वाढत जाऊन परमेश्वरापर्यंत गेलेला आहे. आणि देवाने मग त्याला सांगितलं जा तुम्ही भिक्षा करून आणा म्हटले. आणि त्या भिक्षेचे फक्त 18 घास आम्हाला द्या, तुमचे 18 रोग आम्ही आता या पिंपळाला बांधून टाकू म्हटले. खूप मोठी संधी परमेश्वराने मार्तंडाला दिलेली आहे. आणि मार्तंड पण हो काजी असं म्हणून दंडोत करतात, श्रीचरणावर मस्तक टेकावतात. आणि सर्वज्ञांनी श्रीकरांनी झोळीला गाठी बांधल्या आणि श्रीकरांनी झोळी दिली. अर्थात परमेश्वरांनी स्वतः झोळी दिली आहे आणि भिक्षा मागायला लावली. याचा अर्थ काय? परमेश्वर त्याला दीक्षा घ्यायला लावत आहे, अनुसरायला लावत आहे. भिक्षा हीच दीक्षा असते. भिक्षा ज्यांनी तर केली तर नक्कीच तो दीक्षित झाला, तो अनुसरला आणि परमेश्वराच्या पदरात पडल्यानंतर त्याचं भलं झालं. आपलं जीवाचं भलं व्हायचं, करून घ्यायचं असेल तर देवाच्या पदरात पडावं लागतं. कोणत्या वेळी, कशा वेळी, हे मात्र आपलं नियोजन. आणि ह्या नियोजनातून आपण जो बाहेर पडला तो मात्र परमेश्वराच्या या पदरात पडल्यानंतर त्याचं भलं झाल्याशिवाय राहत नाही. परमेश्वराने त्याला खूप मोठी संधी दिलेली आहे. त्यांनी ती झोळी घेतली आणि भिक्षेला जायला निघाला. मार्तंड गावात गेला. आता त्या गावामध्ये त्याची मामी राहत होती. अर्थात मामाचं गाव असल्यामुळं तो भिक्षा न मागता त्या मामीच्या घरी गेला. मामीच्या घरी गेल्यानंतर त्यावेळेस आता दळणवळणाचे साधनं कमी, लोकांच्या भेटी कधीतरी व्हायच्या. त्यामुळं मामीलाही भाचा आला म्हटल्यानंतर थोडं अप्रूप वाटलं. आणि अचानक भाचा आला म्हटल्यानंतर मामीनं विचारपूस केली का कोण आहे, देव आलेले आहे का, बाईसा आहे का. कारण त्यांना माहीत आहे मार्तंड हा देवाच्या सन्निधानात आहे, बाईसांच्या बरोबर आहे. परंतु त्यांनी कधीही काही सांगितलं नाही. तो म्हणे तसं काही नाही आहे. आणि त्यामुळं त्यांचं पूर्वीचं नाव भास्कर आहे. आणि मग त्या मामीनं गरम पाणी केलं, त्यांनी आंघोळ केली, गरम गरम जेवण केलं, त्यांनी जेवण केलं. सहज आलो असं सांगितल्यामुळं मामीनं सर्व काय जेवी असेल ते स्वागत आदरातिथ्य केल्यानंतर त्यांनी जेवण केल्यानंतर त्यांनी झोपला. कारण जेवण केल्यानंतर आपोआपच माणसाला आळस येतो, झोप येते. याचं कारण आपण जेवण केल्यानंतर आपले जे रक्तविसारण जी व्यवस्था आहे ती मेंदूकडे जायच्या ऐवजी जठराकडे जातात, पचनाकडे जातात. आणि मेंदूकडे रक्तपुरवठा कमी झाला का आपल्याला झोप येते, आळस येतो. म्हणून देवाने सांगितलं इंद्रियार्थ रस न सेवावा. इंद्रियांना आवडेल इतकं आपण खाऊ नये. प्राणाशी आहार द्यावा, इंद्रियास न द्यावा. जितकं जगण्यासाठी जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढंच खावं. अन्यथा आपण जेवणार, झोपणार, आळशी होणार आणि स्मरण कधी करणार, चिंतन कधी करणार. आणि आळस माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्यापासून दूर राहायचं असेल तर अन्नावरती, खाण्यावरती कंट्रोल जो ठेवल त्याचाच कंट्रोल राहील. तो झोपला. आता झोपल्यानंतर मामीला वाटलं आता हा झोपलाय, झोपू द्या. आणि अगदी 2-3 वाजता उठला. कारण 11-12ला गेलेला मार्तंड आंघोळ करून जेवला आणि जेवल्यानंतर झोपला म्हणतात तर वेळ कधी होईल. आणि इकडे देव बसले, मार्तंड भिक्षा घेऊन येईल. बाईसांनी बी बघितलं का मार्तंडाची आज भिक्षा देव घेणार आहे आणि त्या भिक्षेच्या बदल्यात मार्तंडाचे 18 रोग दूर करून मार्तंडाचं भलं करणार आहे. बाईसांना हवंसं वाटतंय, प्रेम वाटतंय, आनंद वाटतोय. त्यामुळे बाईसांनी काही व्यवस्था केलेली नाही. देव मात्र, देवाला सर्व माहीत आहे. बाईसांना आज देवाला प्रॅक्टिकल द्यायचं आहे. ही जीवाची प्रवृत्ती आहे. देव काय मागतो
आणि आपण काय देतो. हे जर आपल्याला नाही समजलं तर मग आपण मात्र जे देवाला अपेक्षित नाही तेच आपण देत राहतो आणि म्हणून आपलं हित आजपर्यंत झालं नाही. अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या. तो झोपातून उठल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की आपण तर भिक्षेला आलेलो आहे. देव आता थांबलेले असतील, परंतु त्याची मानसिकता नाही आहे. त्याला वाटत नाही का देव थांबलेले असतील. देवाने जेवण करून घेतलं असेल अशी त्याची मानसिकता असावी. आणि मग तो गडबडीत उठतो आणि मामीला म्हणतो, तुमच्याकडे काही शिल्लक आहे का, द्या. ती म्हणते, काहीच नाही, माझ्याकडे भात आहे फक्त. म्हणजे द्या भात तर भात. आणि मग तिला शंका येते की अरे तू भात कशाला लागतोय, तुला तू कशासाठी घेतोय. देव आलेले आहे का, गोसावी आलेले आहे का, बाईसा आलेले आहे का. तो म्हणतो, नंतर मग त्याची चोरी पकडल्यासारखं तो म्हणतो, हो आलेले आहे. आणि मग ती रागवते, कटकट म्हटले, भास्करा तू मला जर सांगितलं असतं तर मी गरम काहीतरी बनवून देवाला घेऊन गेले असते. पण तो म्हणतो, नाही, देवाला, आमच्या देवाला असं काही लागत नाही, जे असेल ते द्या. आणि मग तो ते भात घेतो आणि झपझप इकडं येतो. पाठीमागं आता मामीलाही थोडंसं दुःख झालेलं आहे. ताक भात जे बी असेल, चटणी भाकर जी बी असेल तीही घेऊन त्याच्या पाठीमागं येते. काही लीळाचरित्रामध्ये त्यांनी सांगितलंच नाही आहे, परंतु तिला संशय आल्यामुळं ती गुपचूप त्याच्या पाठीमागं आलेली आहे. आणि काही लीळाचरित्रामध्ये त्यांनी सांगितल्यामुळं तिला गिल्टी फील होतं आणि ती घेऊन येते. आता तो लगबगीनं आलेला आहे. बाईसांना वाटतं माझा मार्तंड भिक्षेला गेला, किती लांब गेला किती नाही माहीत नाही, किती वेळ झालेला आहे. आणि मग बाईसा वाटच पाहते, ये ये. देवाला त्यांनी झोळी दृष्टपूत केलेली आहे, देवाने बघितलं आहे, फक्त भातच आहे, देवाला सर्व माहीत आहे. आणि देव म्हणतात की का फक्त भातच, तो बी एकाच घरचा दिसतोय. तो नाही देवा, आज गावामध्ये सर्व भाताचाच पेव फुटला, सर्वकडं भातच केला आणि सारखाच भात केला म्हटले, त्यामुळं मला भातच भेटला. आणि बाईसा मार्तंडाची कड घेऊन देवाला म्हणतात की काय देवा, किती उदास भिक्षा त्यांनी केली, एवढा लांब गेला, किती वेळ लागला. कारण जे ॲक्टिंग करणारे लोक जे आहे ना, ते समोर आल्यानंतर मी खूप थकलो आहे, मी खूप काम केलेलं आहे, मी खूप काही मोठं काम केलेलं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण देव आता सत्यार्थ प्रकट आहे, सत्य कधी लपल्या जात नाही. ज्याला मराठीमध्ये आभाव कभाव करणं म्हणतात, तसं त्यांनी केलेलं होतं. घाईघाईत आला, लगेच देवाला दृष्टीपूत केली जोडी, तशी काही मी खूप दिवस लांबून भिक्षा मागून आलेलो आहे आणि आता जे द्यायचं तुम्ही करायचं ते करा, अशा पद्धतीनं तो करत असताना बाईसांनाही ते चुकीचं वाटलं नाही. नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. बाईसा देवाला म्हणताय का अहो त्यांनी उदास भिक्षा केली. उदास भिक्षा म्हणजे फक्त भातच आणला, दुसरं काही कोणतं गोडधोड त्यांनी भिक्षाला मागितलं नाही किंवा आणलं नाही किंवा त्याला भेटलं नाही. आणि केल्यानंतरही तुम्ही त्याला बोलतात, इथे काय म्हणले, त्याची आई बहीण आहे का, कुणी नातेवाईक आहे का, का त्याला त्या देतील. बिचारा देवावर उदास होऊन भिक्षा करून आलेला आहे. सर्वज्ञ काहीच बोलले नाही. काय बोलणार, कारण जीव जीवाला परिहार देऊ शकत नाही. परमेश्वराने सांगितलेलं आहे, एखाद्या जीवाला समजून सांगितलं तर तो समजून घेईल याची काही गॅरंटी नाही. आणि त्यातले त्यात परमेश्वर वैजात्य आहे, जीव समजून घेऊ शकत नाही. आणि बाईसा प्रेमी भक्त असल्या तरी मार्तंडाकडं त्यांचं लागले पण आहे, आपले पण आहे. आणि म्हणून त्यांनी मार्तंडाची कड घेतलेली आहे. बाईसा प्रेमी भक्त आहे तरी बाईसांनी मार्तंडाची कड घेतली. बाकी आपल्याकडं तर अज्ञानाचा कळस आहे, अज्ञानाचा डोंगर आहे, आपण कोणाची कड घेणार. देव आपल्याला काय सांगतोय, आपण कसं देवाचं ऐकणार. ही प्रवृत्ती यातून आपल्याला कसं बाहेर पडता येणार, याचा विचार करून आपल्याला तो समज निर्माण करून आपल्या जीवनामध्ये तो उतरावा लागेल. आणि तोपर्यंत हे सर्व होत असतानाच पाठीमागून मामी येते. देव गप्प बसलेले असतात आणि मार्तंडाची मामी ताक मीठ भाजी असं घेऊन सर्वांना पोचली. सर्वज्ञांना दंडोत घातला आणि श्रीचरणावर मस्तक टेकवलं व बसली. सर्वज्ञ, बाई पुष्कळ अन्न पाठवलं म्हटले तुम्ही, तुमचा भात आम्हाला योग्य वेळी पोचला. देवाने तिला टोकलं, कारण तिनं बोलावं, तिनं काय सत्य आहे ते सांगावं आणि बाईसांना कळावं, हा देवाचा उद्देश आहे. आणि त्या पद्धतीनं ती म्हणाली, जी जी कसला भात. मार्तंड काही सांगितलंच ना, त्यांनी काही सांगितलंच नाही. तो आला, आंघोळ केली, गोडधोड खाल्लं, झोपला.
मी त्याला विचारते, त्यांनी काही सांगितलंच नाही. नंतर शेवटी मला म्हणतो जे पाहिजे ते द्या. भातच उरलेला होता, त्यांनी भात घेतला आणि लगबगीने निघून आला. मीच त्याच्या पाठीमागं आले म्हटले, मला माहीतच नाही हा म्हणतो आलेले आहे देव, कधी म्हणतो नाही आलेले आहे. अशा पद्धतीनं मलाच संशय आल्यामुळं मीच पाठीमागं आले म्हटले. यांनी जर सांगितलं असतं तर मी चांगलं बनवून घेतलं असतं. आणि मग सर्वज्ञ बाईसांकडे पाहतात. बाईसा आता गप्प बसलेले, कारण त्यांची चोरी पकडलेली आहे. त्यांचं लागले पण कोणाविषयी आहे, तो कोण आहे, त्याची प्रवृत्ती काय, त्याचा संस्कार काय आहे, आणि देव द्यायलाच बसलेले परंतु त्याची घेण्याची प्रवृत्ती आहे का. बाई असा आहे तुमचा हा मूर्ख मार्तंड म्हटले. देवाने स्पष्ट बाईसांना सांगितलं आणि मग बाईसांनी त्याचा घागरा बांधला. झालेली घटना होऊन गेलेली आहे, परंतु मार्तंडाचं किती मोठं नुकसान होतं आहे हे लक्षात येत नाही. आणि देव म्हणता, पोरा तुझ्यासाठी मी बाबांना विरोध केला, बाईसा म्हणते. आणि मग सर्वज्ञ म्हणतात, बाई याच्यावर कशाला रागावता, याचे रोग जाऊ नये असे यालाच वाटते म्हटले. जीवाचं असंच आहे की माझं भलं व्हावं, माझं हित व्हावं, मला देव भेटावा, अशी कधी प्रवृत्ती होत नाही. जर तशी वाटली असती तर देवाने जीवानी त्याग केला असता, त्याग करून आचार केला असता, परमेश्वराच्या पदरात पडण्याचा प्रयत्न केला असता. जीवानी सर्व कळतं आहे पण वळत नाही. अशा पद्धतीने देव म्हणतात की प्राण्याचं स्वतःचं हित अहित याला कळत नाही. हित कशात आहे, अहित कशात आहे, भलं काय आहे, आजचं दुःख उद्याचं दुःख, आजचं सुख उद्याचं सुख, हे जीवाच्या लक्षात येत नाही म्हणले. आणि त्यातले त्यात मार्तंड हा मूर्ख माणूस, त्याला कसं लक्षात येईल. स्वार्थासाठी तरी मी करीन तर तेही नाही म्हटले. निदान त्याच्या स्वार्थासाठी त्याचे रोग जाणार होते, त्याचा आजार बरा होणार होता, त्या स्वार्थासाठी का होईना जर त्यांनी केलं असतं तरी त्याचं भलंच झालं असतं. परंतु स्वार्थासाठी सुद्धा जीव करत नाही म्हटले. त्याला आपोआप पाहिजे असतं, बळ दिलं तर घेतलं असतं, परंतु तसं होत नाही. परमेश्वर काही घेऊन काही देत असतात. सुदाम्याचे मुठभर पोहे देवाने स्वीकारले, त्याच्या बदल्यात देवाने काय दिलं, सोन्याची नगरी. छोटीशी चिंदी द्रौपदी मातेकडून देवाने स्वीकारली, त्याच्या बदल्यात काय दिलं, कपड्याचे ढीगचे ढीग. देवाला खूप काही अपेक्षित नसतं, परंतु जे अपेक्षित असतं तेही देण्याची जीवाची प्रवृत्ती नसते. आणि या मार्तंडाच्या माध्यमातून देवाने सांगितलं आहे की ह्या जीवाला स्वतःचं हित कळत नाही. हित कळालं असतं तर स्वार्थापायी तरी त्यांनी काहीतरी दिलं असतं किंवा केलं असतं. ही एक प्रवृत्ती आहे आणि ही प्रवृत्ती अचानक देवाच्या सन्निधानात गेलेली नाही आहे. कर्मराटीमध्ये खोटं बोलणं, चोऱ्या करणं हा संस्कार वाढत वाढत जाऊन दैवराटीत आला. मग नामधारकाच्या घरी, मग वासनिकाच्या घरी, मग साधू संतांच्या घरी, मग मार्गामध्ये, मग मंदिरांमध्ये, आणि इथं डायरेक्ट सन्निधानात आता परमेश्वराच्या ठिकाणी तो गेला आहे. तरी त्याची ती प्रतिकारणता न वाढता आध्यात्मिक प्रसव त्याचा वाढत गेलेला आहे. म्हणून आज आपण काय करतो याच्यावरती उद्याचं आपलं भविष्य ठरलेलं असतं. आज आपण खोटं बोलत असेल तर उद्या आपण खोटं बोलणार. आज आपण चोरीमारी करत असेल तर उद्या आपण चोरीमारी करणार. आज आपण चुकीचं वागत असेल तर उद्या आपण चुकीचं वागणार. कारण हा नीच गतीचा जो आहे तो प्रसव वाढत असतो. आणि धार्मिक जी प्रगती आहे, ही प्रतिकारणता आहे, ही संस्कारातून निर्माण होत असते, चिकित्सेतून निर्माण होत असते. आपण आता प्रतिकारणता वाढवायची का प्रसव वाढवायचा हे मात्र सर्वस्वी आपल्यावर आहे. परमेश्वरांनी बोध देऊन उतराई केलेली आहे, जाणून समजून आपल्याला लक्षात आणून दिलेलं आहे. त्यातून आता आपलं भलं जर करायचं असेल तर आपण प्रतिकारणता वाढवायची का प्रसव वाढवायचा हे आपल्या हातात असल्यामुळं आपण ते करायचं आहे. आणि मग देवाने ते सर्व सांगितल्यानंतर देव म्हणतात, आम्ही सांगितलेलं जे केलं असतं तर तुमचे आज 18 रोग जे आहे अनंत जन्मात अनंत सृष्टीत जे लागलेले आहे ते आम्ही बांधून टाकले असते या झाडाला. अर्थात आपल्यालाही अनेक रोग लागलेले आहे. कर्माचे रोग आहे, असंत कर्माचे रोग आहे, जन्ममृत्यूचा रोग आहे, मळ आहे, अयोग्यता आहे, असे हजारो रोग आपल्याला लागले आणि ते आपल्याच्याने आपण फेडू शकत नाही. पण परमेश्वराने जे सांगितलेलं आहे, म्हणितलं जे आहे ते जर आपण केलं तर नक्कीच परमेश्वर या कर्माचे डोंगर राशीच्या राशी आपल्या नासून टाकू शकतात. पण त्यासाठी लागती आस, वासना, आर्तता. परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने तोची व्हावा, तोची भेटावा ही जी भावना, हेतू जर आपला असेल तरच ते होऊ शकतं. तळमळी जन्माची झाडी तर परमेश्वर म्हणतात आम्ही प्रेम देऊ. कर्माच्या राशी किंचित दुःखे पापनाशे अनंत पुण्यराशी नाशते. किंचित दुःख, कशाचं दुःख, सर्व भेटलं पण देव भेटत नाही. देव भेटेल की नाही याचं किंचित दुःख जरी निर्माण केलं आपल्या मनामध्ये आपण
ते हृदयात सत्वस्थ होऊन जर निर्माण झालं तर परमेश्वर म्हणतात कर्माच्या राशीचे राशी नासतात. परंतु त्या राशी नासायसाठी किंचित दुःखसुद्धा आपल्याला प्राप्त करता येत नाही. याचं कारण काय की आपली दृष्टपर भक्ती आहे. भौतिक जगाच्या सुखाच्या अभिलाषापोटी आपण असलेली भक्ती आहे. त्यामुळं परमेश्वर व्हावा ही वासना जोपर्यंत निर्माण होत नाही, परमेश्वर कळत नाही, तोपर्यंत ते दुःख निर्माण होत नाही. त्या परमेश्वराने आपल्यासाठी काय केलं हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही, लक्षात येत नाही, तोपर्यंत त्या परमेश्वराविषयी आवडी आणि दुःख निर्माण होत नाही. आणि म्हणून परमेश्वर कोण आहे ही वस्तू जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत आपण परमेश्वराची भक्ती ही परमेश्वराला अपेक्षित असलेली आपण करू शकत नाही. मार्तंडाचा स्वार्थ होता, मार्तंडाचा फायदा होता, तरीही त्याला ते करता आलं नाही. आणि त्या फायद्याच्या पलीकडे जाऊन जो सर्वात मोठा फायदा आहे परमेश्वर प्राप्तीचा, तो आपल्याला समजणं हे मात्र दुर्मिळातलं दुर्मिळ आहे, रहस्य आहे. आणि देव सांगतात विरळा नांदे, तो विरळ आहे. त्या विरळात आपण बसायचं का या गर्दीत आपण हरकून जायचं हे मात्र सर्वस्वी आपल्यावर आहे. आणि देव सांगतात मग संस्कार आहे, त्याचे तोकडे संस्कार असणाऱ्याकडून उत्तम संस्कारी पुरुषाच्या सदाचाराची अपेक्षा ठेवून काय उपयोग नाही. कशी ठेवावी? थोड्याशा कष्टानं अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टी जर मिळत नाही हे त्याच्या लक्षात येत नाही, थोडंसं कष्ट काय केलं असतं तिथं. गावात 4 घरं मागितले असते आणि देवाच्या अत्यंत आनंदाने, प्रेमाने, लागलेपणाने, अत्यंत उत्साहाने की देव आता माझं भलं करणार आहे या उद्देशाने जर तो घेऊन आला असता तरी देवाने त्याचं भलं केलं असतं. पण परमेश्वर दयाळू मायाळू कृपाळू, एका जीवाला अनेक वेळा परमेश्वर संधी देतात. आणि हे सर्व झालेलं असताना मार्तंड अजून तिथंच खाली मान घालून बसलेला आहे. त्यांनी जर माफी मागितली असती, प्रायश्चित्त घेतलं असतं, देवा चुकलं माझं, मी आत्ता जातो, आणि तरी 4 घरं मागून आला असतात तरी देवाने भलं केलं असतं. कारण देव दयाळू मायाळू आहे. आणि देव टोकतात, मार्तंड अजून तरी जा म्हटले, भिक्षा आणा, चला आजही आत्ताही परत तुम्हाला डबल संधी देतो, तुम्ही जा भिक्षा घेऊन या, आम्हाला द्या, आम्ही तुमचे 18 रोग बरे करतो. परंतु तो खाली मान घालून गप्प बसला, तो भिक्षेला गेला नाही. आपल्या देवाने आपल्यासाठी भिक्षा मागितली, करपात्री भिक्षा मागितली. परंतु आज आपल्याला तो विधी करायला कमीपणा वाटत असेल तर आपल्या जीवनातला जो अहम आहे, अहंता आहे, तो गळून जाऊ शकत नाही. भिक्षा हा असा आचार आहे, भिक्षा हा असा विधी आहे का स्वतःचं अस्तित्व नासून टाकणं आणि परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने टाकलेलं पाऊल. ज्यावेळेस आपण एखाद्या घराच्या समोर भिक्षा म्हणून जातो, तो याचक म्हणून जेव्हा आपण उभं राहतो तेव्हा आपण आपलं सारं विसरलेलं असतो का माझ्याकडं काय आहे, मी कोण आहे, माझं नाव काय आहे, माझी श्रीमंती, माझं नाव, गाव, इस्टेट, या साऱ्या आपण विसरलेलं असतो. कारण त्या मिनिटाला आपण फक्त आणि फक्त याचक असतो. ते जेवणासाठी आपण भिक्षा मागायला जात नाही, पदार्थासाठी भिक्षा मागायला जात नाही. माझा देव मला तिथं भेटेल का, त्या ठिकाणी मला भेटेल का, कोणत्या ठिकाणी भेटेल, ही भावना निर्माण करून आपण जात असतो. आणि देव आपल्या माध्यमातून कोणाची तरी योग्यता करत असतात, त्याचं गोमटं, त्याचं निमित्त आपल्याला देऊन बोटी बोटी आपली योग्यता वाढवत असतात आणि परमेश्वर आपल्याला प्राप्तीला घेऊन जात असतात. म्हणून देवाने सांगितलेलं जो बी विधी आहे तो आपल्या हितासाठी, आपल्या भल्यासाठी आहे. आणि मार्तंडाला एवढी मोठी संधी दिली, त्यांनी प्राप्त करता आली नाही, म्हणजे सन्निधानात असून तो असन्निधानी आहे, कारण आज्ञाप्रती पालन केली नाही. आज आपण असन्निधानात आहोत, परंतु देवाने खूप मोठी संधी दिलेली आहे की आज्ञाप्रती पालन करा, तुम्हाला संधीच आहे. त्याच्यामुळे मार्तंडाने नाही केलं तर ही लीळा आपल्यासमोर आणण्याचं कारण काय का आपण करावं. जर यदाकदा त्यांनी केलं असतं तर किती मोठा फायदा होईल, किती मोठा फायदा झाला असता. तसं आपण केलं तर आपल्याला किती मोठा फायदा होईल, ही भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून आपण फक्त भिक्षेचंच खातोय आणि भिक्षेचंच आपण घेणार आहोत असा भाव जर ठेवला तर प्रीतीनं जरी आपल्याला कोणी बोलवलं तर पात्री पडिले भोजन कीजे, पात्रात घेणं म्हणजेच भिक्षेत घेणं, ही भिक्षा म्हणून घेणं. आणि भिक्षेला काही विधी नसतो. जेव्हा एखादा याचक भिक्षेला जातो त्यावेळेस कोणी त्याला गंध, अक्षता, संकल्प, पूजा देत नाही. आणि जर कायमच आपण जर भिक्षा मागतोय तर विधीचा विषयच येत नाही. परंतु आज आपण विधीमध्ये गेलो आहे याचा अर्थ भिक्षेतून दूर झालो आहे. भिक्षेत जर गेलं तर भिक्षेला विधी नाही, आणि विधी नाही म्हणून बाकीचं काहीच गोष्टी नाही, आणि बाकीच्या जर आपण घेत असेल याचा अर्थ आपण भिक्षा म्हणून स्वीकारत नाही. जेव्हा भिक्षा म्हणून स्वीकारू तेव्हा त्याला विधीचा कोणत्या प्रकारचा विषय येत नाही. प्रीतीला आणि भिक्षेला विधी नसतो, आणि ते गोमटं मात्र सर्वात मोठं असतं. हे जर आपण लक्षात घेतलं
तर नक्कीच आपल्याला परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने परमेश्वराने दिलेला अत्यंत सोपा उपाय आपल्या जर लक्षात आला तर त्यातून आपल्याला परमेश्वर प्राप्त करता येऊ शकतो. देव मग आता तिथून करंजखेडाला अवस्थान करतात. सकाळचा पूजावसर झालेला आहे आणि करंजखेडला देव गमन करतात. नगराच्या पूर्वेला नदीच्या पलीकडे झाडाखाली सर्वज्ञांचं आसन होतं. पावसाळ्याचे दिवस असतात, पाऊस पडत असतो आणि अनंत ब्रह्मांडांचा नायक सर्वशक्तियुक्त परमेश्वर एका जीवासाठी त्या पावसामध्ये बसलेला आहे. आणि मग बाईसांना ते सांगतात, नगरात जा, जागा शोधा, बिराडासाठी जागा बघा. आणि मग बाईसा बिराडासाठी जागा बघण्यासाठी चौकशी करत करत गावात आल्यानंतर त्यांच्या कोणीतरी लक्षात आणतं की पानू नायकाचं एक घर आहे ते बाजार गल्लीत आणि ते तुम्हाला भेटू शकतं. बाईसा पानू नायकाच्या घरी जातात. त्याच्या पत्नीला विचारतात की बाई, तुमचं बाजार गल्लीत घर आहे, आमच्या बाबांना द्या. तर ती म्हणते, आई तेथे देवता असतात, ते कोणालाच थांबू देत नाही, आम्हाला देण्यात काही हरकत नाही. पण बाईसा काय म्हणते, तुम्ही द्या, त्या देवतेचं आमच्या देवापुढं काही चालत नाही आणि आमच्या बाबांना अशा गोष्टीचा काही फरक पडत नाही म्हटले. त्या देवता आमच्या बाबांना काही करू शकत नाही. ही निष्ठा आहे अत्यंत महत्त्वाची. प्रेमी भक्त आहे, बोध आहे. त्यामुळं देवता कोण, परमेश्वर कोण हे बाईसांना माहिती आहे, पानू नायकाच्या बायकोला माहीत नाही. म्हटले तिथं देवता असतात, त्या कोणाला थांबू देत नाही, म्हणून आम्हीही तिथं कुणी जात नाही. ते म्हटले काही फरक पडत नाही, आमच्या बाबांना द्या चावी. बिराडची चावी घेतली. प्रशस्त घर होतं. बाईसांनी सर्व साफसफाई केलेली आहे, स्वच्छ केलेलं आहे. आणि बाजार गल्लीतल्या त्या घरी मग देवाला घेऊन त्या गमन करतात. उत्तरेकडील आळीत पश्चिमेकडील सुरुवातीलाच ते घर होतं. अशा पद्धतीनं देव तिथं गमन केल्याबरोबर त्या घरामध्ये असलेल्या ज्या देवता आहे त्या पाठीमागच्या दरवाज्यातून निघून जातात आणि देव मग 2 महिने तिथं अवस्थान करतात. 2 महिने करंजखेडला देवाचं वास्तव्य आहे. देवाने दक्षिणेकडील दार लिंपून बंद केलेलं आहे आणि उत्तरेच्या दारातूनच सर्वज्ञ आवागमन करतात, ये जा करतात. आणि तिथं अनेक लीळा घडलेल्या आहे. आणि ह्या पानू नायकासाठी देव गेलेले आहे. एका एका जीवासाठी देव एका एका ठिकाणी जातात. ऊन पाहत नाही, पाऊस पाहत नाही, थंडी पाहत नाही. आणि आपल्यासाठी देवाने काय केलं आहे याची जाणीव मात्र आपल्याला नाही आहे. आणि जेव्हा आपल्यासाठी देवाने काय केलं याची जाणीव जेव्हा आपल्याला होईल तेव्हा त्या देवाविषयी आवडी, त्या देवाविषयी प्रेम, त्या देवाविषयी काहीतरी आपल्या मनामध्ये निष्ठा निर्माण होईल, सत्व उतरेल. कोणीतरी आपल्यासाठी थोडंसं केलं तर आयुष्यभर त्याचे आपण आभार मानतो, हे देवाने आपल्यासाठी काय केलं आहे हे जी जाणीव आपण करून घेतली तरच आपल्याला दुःख होईल. आणि ते किंचित दुःख आपल्या कर्माच्या राशी नासून परमेश्वर प्राप्तीला आपल्याला मिळून देऊ शकतो. म्हणून दुःखात परमेश्वर आहे, परंतु ते दुःख परमेश्वर प्राप्तीचं असलं पाहिजे. आपल्याला दुःख आहे, परंतु सांसारिक जगात हे भेटत नाही, ते भेटत नाही, ते दुःख आहे. भौतिक जगातलं सुख मिळवण्यासाठीचं दुःख आहे. याच्या पलीकडचं जे दुःख आहे ते परमेश्वर भेटेल की नाही, अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या, याचं किंचित दुःख जर आपलं निर्माण झालं, करू शकलो आपण, ते देवाची जाणीव आपल्या हृदयात आपण उतरू शकलो तर नक्कीच परमेश्वर आपल्याला भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.